आणि अजूनपर्यंत आहे की आम्ही फायनल पर्यंत प्रवेश करणार, त्याच आम्ही जोमाने येणार आहे. नक्कीच पालघर भूषण आपण पाहिलं प्रणय करत त्यांचा कितपर्यंत तुम्हाला पाठिंबा असतो, काय गायडन्स असतं? खरं तर अगोदरच्या मॅचला पण विचारलं होतं, पण प्रणय घरात ते इतके मोठे खेळाडू असून सुद्धा आमच्यासारख्या छोट्या खेळाडूंना घेऊन चालले आणि इथपर्यंत पोहोचले ते त्यांच्यामुळेच पोहोचलेले आहेत. नक्कीच कृपेश, टॉस जर जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आता मनावी आहे करता 50 धावा 50-55चा गाठो समोरच्या संघासमोर. नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी, ऑल द बेस्ट असतील. तर नाटकौल हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली ऑन द टॉस अँड टू बोल फास्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्सला ऐकूया युसुफजी सय्यद यांना. तर वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल आपण पाहतोय क्वालिफाय सामना जो संघ विजय होईल नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. धन्यवाद धन्यवाद निरंजन भाऊ. चला सामन्याची सुरुवात होते. तर बघूया आपण यावेळेस पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाज सज्ज झाला मिस्टर प्रसाद. यावेळेस पहिला चेंडू लॉफ केलाय. बघू शकाल खेळाडू जात आहे, चेंडू मागे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. डीप मध्ये खेळाडू आले, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बाउंड्रीच्या जवळ चेंडू अडवले गेले, परंतु बघता बघता 2 धावा नक्कीच श्री गणेश केले गेला. 2 धावांनी आपण पुढे सरसावले गेले. 33 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा नक्कीच लगावले गेले. अजूनही पाहिलं गेलं तर 29 चेंडू बनवायचे. 29 चेंडू 31 धावांची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी पाहू शकाल मेगा फायनलमध्ये आणि नक्कीच संधी आहे दोन्ही संघांकडे. जो संघ नक्कीच पराभूत होईल त्या संघाला नक्कीच एक संधी जो असणार आहे. त्यानंतर होणारा सामना बिंदुसार बेटेगाव विरुद्ध आपण पाहू शकाल हरिज्ञा स्ट्रायकर नवली या संघाचा विजयी संघ या संघासमोर खेळेल. जो पराभूत होईल त्या संघासमोर खेळेल. यापुढील सामन्यावर पाहू शकाल 4 षटकांचे असतील. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. बघा आपण प्रसाद प्रतिदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस प्रतिदा लॉफ करायचा प्रयत्न होता. नक्कीच पाहू शकाल प्रसाद नाराज असतील. विकेट किपर पाहू शकाल प्रीतमने नक्कीच चुकी केली आहे का असा नक्कीच प्रश्न घडला होता, कारण की थोडे एक्साइटेड होते गोलंदाज, परंतु पाहू शकाल डॉट बॉल निर्धाव चेंडू. 28 चेंडू अजूनही बनवायचे विजयासाठी पाहिले गेले तर 31-31. यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. डीप लॉंग ऑनला चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केले गेले. जेव्हा पण चेंडूला फील्ड केलं जाईल एकदम नक्कीच आपण पाहिलं अभिजित मागील सामना सुद्धा 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि या सामन्यात 33 धावा. मागील दोन्ही सामने लो स्कोरिंग पाहायला भेटत आपल्याला. नक्कीच कुठे ना कुठे 3 दिवसामध्ये खेळाडू खेळत आहेत. कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज थोडीशी बदलली असेल, परंतु एक उत्कंठा आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की 3 वर्षामध्ये 3 चॅम्पियन ठरले गेले, वेगवेगळे गेले आणि 4थ्या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन पाहायला भेटेल. नक्की असं प्रतिवर्षी घडतोय आणि घडावा लागेल. हरिज्ञा स्ट्रायकर आपण पाहू शकाल यानंतर खेळण्यासाठी सज्ज होईल. निखिल आणि अप्रतिम गोलंदाजी केली आहे मागील सामन्यामध्ये. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. बघा डीप मध्ये कार्पेटला रोल करत प्रेमित राऊत आणि एका बाजूला स्वप्नील दादा घरात असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही 40 प्लेसचे खेळाडू आहेत. अप्रतिम खेळ साकारतायत. नक्कीच पाहू शकाल थोडीशी चर्चा करतात पंचांच्या बरोबर. बॅटर जे बाईक्स आहेत, बाईक्स कृपया करून कार ती व्हाईट जी कार आहे त्याची जी हेडलाईटची ग्लास आहे ती चमकते बॅटरीच्या डोळ्यामध्ये. ती व्हाईट कार कोणाची असतील आमच्या स्क्रीनच्या मागे ती थोडेसे मागे घ्यायची प्लीज. प्रेक्षक किंवा आमचे ऑनर असतील दक्षता घ्या. प्रीतम राऊत ती बाईक आहे, जी बाईक प्रीतम करत ती कार व्हाईटवाली कार, ती कार कोणाची ते मागे घ्यायची, कारण की ती जी हेडलाईटची आहे ना हेडलाईट ती बॅटरीच्या डोळ्यामध्ये रिफ्लेक्शन आणते. नक्की रोहितजी पाटील उर्विडीचे ऑनर यांच्याकडून यतीन जर बॅटिंगला येतील
यतीन जर बॅटिंगला येतील त्यांना प्रत्येक धावांसाठी 500 रुपये, प्रत्येक चौकासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक षटकासाठी 5000 रुपये कॅश प्राईज आहे. रोहित भाई यांच्याकडून उरुडीचे मालक यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकाल हा चेंडू सुद्धा आला डॉट. 5 चेंडू 4 धावा धावफलकावर. यतीन राऊत मॅन फ्रॉम बिरवाडी जेव्हा बॅटिंगसाठी येतील तिरुपती बालाजी संघ त्यांना नक्की प्रत्येक धावांसाठी 500, प्रत्येक चौकासाठी 1000 रुपये, प्रत्येक षटकासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राईज रोहितजी पाटील यांच्याकडून असणार आहे. सिंगलसाठी 500, चौकासाठी 1000 आणि षटकासाठी 5000 रुपये. यावेळेस ऑन साइडला खेळला डीप लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषा पार आलाय खणखणी दर्जेदार सरकार चौकार. धन्यवाद. चला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या लगावली गेली धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 सिंगल 1 दुहेरी धाव 2 निर्धाव चेंडू शेवटच्या चेंडूवर चौकार अशा प्रकारे 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर येणारी 4 षटकांचा खेळ बाकीच्या 4 षटकांमध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी 6.25 सरासरी गाठावी लागेल. नवीन गोलंदाज पाहू शकाल मिस्टर जितेश आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज. चला थोडासा स्पीडअप करा प्लीज. यानंतर होणारे सामने आपण पाहू शकाल 4 षटकांचे असतील कारण की यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि 3 सामने मुख्य आहेत, महत्त्वपूर्ण सामने आहेत. त्यानंतर एक सेमीफायनलचा सामना क्वालिफायर सामना त्यानंतर पाहू शकाल टॉप 4 चे सामने पकडून चालायला लागतील. यावेळेस हो काय फटका सजवलाय टायमिंगच्या जोरावर पाठवून दिला सह सीमारेषा पार आला. यावेळेस केपीएल षटकार 6 धावा. नक्की धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. आपण पाहू शकाल काय फटका सजवला गेला अप्रतिम. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकाराने स्वागत केलं गेलं. गोलंदाज पाहू शकाल मिस्टर यावेळेस स्पर्धेत ऑन साइडला खेळला गेला. बघूया डीपमध्ये खेळाडू आहेत वेगाने आले चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला प्रथमेशच्या माध्यमातून एकदम नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 1 सरसावते धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 15 धावा नक्कीच 33 धावाचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 18 येणारे चेंडू असतील 22. नक्कीच प्रेमित राऊत जर 3 हॅट्रिक षटकार लगावले तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज उर्वी डीजे रोहितजी पाटील यांच्याकडून असणार आहे सलग 3 षटकारांसाठी. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट फाईनलला खेळाडू आहेत. नक्कीच बॅटची कडा नक्कीच लगावली गेली होती परंतु एक धावही घेण्याचा प्रयत्न केला नाही दोन्ही बॅटर्सनी. चेंडू आलाय आपण पाहू शकाल डॉट. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या आहे ती 15. एक चौकार एक षटकार या इनिंग्स मध्ये आलाय. 3 सिंगल 1 दुहेरी धाव 3 चेंडू निर्धाव अशा प्रकारे 9 चेंडू मध्ये 15 धावा जमा केल्या गेल्या. यावेळेस ऑन साइडला लॉफ केला परंतु पाहू शकाल चेंडू मैदानाच्या आत टप्पा खाऊन मैदानाच्या बाहेर घेऊन निघून गेला 4 धावांसाठी. नक्कीच जर टावरला लागला तरी सुद्धा आपण जे मैदानी चेंडू असला तर तुम्हाला धावा धावून घ्यायच्या. झेल जर टिपला तर आउट असणार आहे आणि मैदानाच्या बाहेर जरी गेला तर चौकार षटकार असणार आहे. फटका खूप उंच होता खूप लांब गेला असता परंतु पाहू शकाल चेंडूवर हाय स्टेशन वायर आहे त्याच्या निशाण लागले असतील आणि आलाय. यावेळी 4 धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 19.
यावेळेस परत एकदा फटका तर सुरेख खेळला डीप मध्ये खेळाडू आले त्यांनी यावेळेस प्रयत्न चांगला केला होता खेळाडूच्या माध्यमातून परंतु पाहू शकाल 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. तन्मय धावसंख्या दोन्ही पुढे ससावल 21 धावा एकूण बनवायचे मात्र 12. येणारे 24 इनिंग्स मध्ये अजून 19 चेंडू 12 धावांची गरज. 19 बॉल 12 रन्स रिक्वायर्ड रन रेट आणि पाहू शकाल जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग सलामी बॅटर दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. तुषारदादा आहे तिकडे चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केले गेले. पाहू शकाल एक सिंगल धाव धावफलक इकडे पुढे ससावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर लगावली जाते ती म्हणजेच 22. मात्र 11 धावांची गरज येणाऱ्या 3 षटकांमध्ये नक्कीच यानंतर जो सामना असणार आहे क्षेत्रीय करणारा संघ लगेच सज्ज राहायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्यावर उतरायचं. डीजे तर बघा आपण षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जातो तो म्हणजेच प्रथमेश इंट्रोड्यूस केल्या गेल्या. 2 षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 22. येणाऱ्या 3 षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. त्यावेळेस कार्पेटला रोल करत केला गेलाय. बघूया शॉर्ट लॉंगॉनला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करते कुठली धाव नाहीये. यावेळेस ऑन साइडला सुरेख फटका खेळलाय डीप मध्ये खेळाडू आहेत आणि यावेळेस सुरेख झेल टिपला गेला. स्वप्नील दादा घरात नक्कीच बॅक टू डगआउट असतील. विकेट क्रमांक 5 झाला. पहिल्या धावांची गोष्ट की धावा धावफलकर 22 लागणारा पहिला झटका. धन्यवाद इजे. धन्यवाद इजे मास्टर धन्यवाद. तवळे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 3रा क्रमांकावर बॅटर आलाय तो म्हणजे कृतेश खरात. पाहू शकाल कालच्या दिवसामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच कृतेशच्या नावावर नक्कीच पाहायला भेटले आपल्याला बॅक टू बॅक. आणि पाहू शकाल क्वालिफायर सामना खेळतात सामना आज जिंकला नक्कीच मेगा फायनलमध्ये जातील. पाहू शकाल त्यांच्या अर्धांगिणी सामन्याचा आनंद घेत त्यांच्या ताई सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल डगआउट मधून लेफ्ट साइडला डगआउट आहे मात्र 12ची गरज आहे. 12 बनवायचे 21 माफ करा 11 बनवायचे 22 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस पायावर चेंडू होता हलक्या बॅटने नक्कीच फक्त चेंडूला दिशा दिली गेली. डीप मध्ये प्रीतम आहे चेंडूला फील्ड करतील. अंडर थ्रो केलं गेलं परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावली गेली 23-23. 3 चेंडू आता पण टाकले गेले मिस्टर प्रथमेशच्या माध्यमातून. येणारे अजूनही बनवायचे 10-10. प्रीतम प्रेमित पाहू शकाल 3 चेंडू 8 वर फलंदाजी करतात एक षटकाराच्या मदतीने. हलक्या बॅटने खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकाल चेंडूवर आला चेंडूला फील्ड करतील. तत्परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 24 अंकावर. आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावर लगावले गेल्या. 3 चेंडू खेळ संपला गेलाय. 3रा षटक मार्ग 4 चेंडू खेळ संपला गेलाय. 3रा षटक मार्ग असताय नक्कीच अप्रतिम सामने आपण पाहिले गेले पहिल्या दिवसापासून पाहतोय. छत्रपती शंभूराजे मैदाना बेटेगाव या मैदानामध्ये यावेळेस पाहू शकाल नो लुक खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला. प्रीतम पुढे सरसावलाय चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल का आणि यस एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 25. अजूनही येणारे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकात टाकला गेला प्रसाद यांच्या माध्यमातून धावा त्यांनी खर्च केला 8. दुसऱ्या षटकामध्ये जितेश पाहायला भेटले थोडेसे मागणे ठरले. त्यांच्या षटकामध्ये धावा नक्कीच आल्या 14 आणि या षटकामध्ये आतापर्यंत किंवा अप्रतिम गोलंदाजी 3 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 1 गडी बाद केला गेला.
यावेळेस पाहू शकाल पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशादरी गेली. शॉर्ट फाईनलला खेळाडू आहेत आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा येते 26, एक गडी बाद. अधुनी पाळीत येणारी 12 चेंडू बनवायचे 7. धन्यवाद. चला थोडा स्पीड अप करा. बघा 12 चेंडू आणि बनवायचे 7. गोलंदाज पाहू शकाल गोलमार्गात सज्जवतात यावेळेस प्रीतम घरत. प्रीतम पाहू शकाल या स्पर्धेमध्ये सेकंड विकेट हाईट टेकर आहेत. पाहू शकाल हायस्ट विकेट टेकर सेकंड क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर पुष्पक पाहू शकाल 9 विकेट, ज्यांनी प्रीतमच्या नावावर 7 विकेट आहेत. पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटला आलाय, सुरेख कट केला गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आणि चौकाने स्वागत केलं गेलं प्रीतम यांचं 4. धन्यवाद. तर बघा आपण मात्र बनवायचे 3, मात्र 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज मागवर पाहू शकाल प्रीतम. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल फाईनलला शॉर्ट फाईनल खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. एकदम नक्कीच परिपूर्ण केले जाईल का यावेळी बघा दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु लेग बाईचा कॉल. पंचाने दर्शवला. धावसंख्येवर पोहोचेल. धाव फटकावर 31, मात्र 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कृतिश घरत आपल्या स्टॉलमध्ये सामना फ्रेश करेल की सिंगल घेऊन प्रीतमला प्रेमी नक्कीच संधी देईल, कारण की येणारी चेंडू असतील अजूनही 10 चेंडू 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच जो संघ विजयी होईल नक्कीच मेगा फायनल प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल एक संधी आहे या स्पर्धेत बनवून राहण्याची. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता आणि एकेरी धाव परिपूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि सामना होतोय लेवल, स्कोर लेवल. 32 धावा धाव फटकावर आहेत. यावेळेस पाहू शकाल नो लुक शॉट चेंडूला पाठवून दिलाय सडक पे कडक आणि पहिला संघ क्वालिफाय झालाय मेगा फायनल मध्ये. तिरुपती बालाजी आपण पाहू शकाल संघ मालक मिस्टर किरण राऊत साहेबांचा संघ पाहू शकाल. कॉंग्रॅच्युलेशन्स किरणजी राऊत साहेब आपल्याला आणि आपल्या संघाला. जो पहिला संघ पाहायला भेटला तो म्हणजेच जातोय मेगा फायनल मध्ये. ज्यानंतर होणार सामना बिंदुसार बेटेगाव विरुद्ध पाहू शकाल एका बाजूला असणार आहे हरितन स्ट्रायकर नवली. बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे पाहू शकाल तिरुपती बालाजी नक्कीच संघ मला पाहू शकाल. किरणजी राऊत साहेब खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. या पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल विपुल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर या मॅन ऑफ द मॅच या मॅचचा विपुल घरत करतायत मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो चेक. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. पाहू शकाल 2 खेळाडू होते. पाहू शकाल 2 खेळाडू होते परंतु पाहायला गेलं तर डिसाईड केलेलं आहे स्वप्नील दादा आणि विपुल मध्ये फाईट होता परंतु विपुल घरत मॅन ऑफ द मॅच. विपुल या त्याने एका षटकामध्ये 1 धाव खर्च करून 1 गडी बाद केलाय. विपुल या प्लीज. या विपुल आपल्याला दिलं आहे मॅन ऑफ द मॅच. दादा आपल्या शुभस्ते पण देऊया. नक्कीच आलेत आणि आपण आपल्या शुभस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. लगेच सामना सुरू झाला. लगेच आपण मॅन ऑफ द मॅच जायचं सर. आपण बाईट घेणार नाही आहोत. डायरेक्ट तुम्हाला मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. ओके. आणि सन्मान चिन्ह द्या ज्यामुळे सन्माननीय संदीपजी घरे यांच्याकडून स्पॉन्सर आहे. तसं पाहिलं गेलं तर रक्षा प्रवीण घरे यांच्याकडून एअरफोन आहेत. तसं पाहिलं गेलं तर पाहू शकाल विवेकजी घरत त्यांच्या आई चष्मांना गिफ्ट हॅम्पर 3 बक्षीस आहेत. अजून 3 बक्षीस मॅन ऑफ द मॅच. आणि सामना सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणणार आहोत कॉम्बॉक्स कडे जिकडे असतील प्रमोदजी शेडगे सर ज्यांचा आवाज ऐकूया या होणाऱ्या सामन्यासाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. साजन आणि प्रीतम अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये असताना प्रीतमला क्लीन बोल्ड केलं. दांडी गुल केली. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली टीम टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता कृपेशने सांगितलं की आमच्या अगेन्स्ट हा निर्णय गेलाय तरी सुद्धा आम्ही बॅटिंग करू आणि 50+ करण्याचा प्रयत्न आमचा असेल. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग 2024 वर्ष चौथ्या वर्षामध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धर्मवीर संभाजीराजे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आपल्याला पाहायला मिळते. बेटेगाव या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. ग्रेट डिलिव्हरी खूप चांगला चेंडू होता. सरप्राईज करून जाणारा चेंडू अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक ओपन संघातून नेहमीच मात्र या खेळाडूचं वर्णी लागली जाते. अशा या छोट्याशा गावातून मात्र त्याचा एक सुंदर प्रवास सुरू झाला. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असते. तुमच्यामध्ये जिद्द जिज्ञासा या गोष्टी मेंटेन करायला हव्यात. ज्या पद्धतीने चेंडूचा फक्त यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने चेंडू वळण घेतला आणि कॉन्फिडेंटली होते त्या ठिकाणी जे बॅटर जर कोणी जेवायचं बाकी राहिलं असेल तर प्लीज आपण लगेच जेवणाचा आस्वाद घ्या कारण काउंटर बंद होईल.
विराजित राऊत यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. विराजित राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. जबरदस्त चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. एका साईडला जर आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे. क्रॉस बॅटचा उपयोग केला, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने अक्षय घरतने एक सफल षटकाची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आक्रमकतेचं स्वरूप दाखवलं. गोलंदाजीमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 2 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली अक्षय घरतने. आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. मोटिवेशन करत असताना प्रणय घरत यांना आपण पाहतायत. कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन. तिरुपती बालाजी संघाने अप्रतिम चांगली कामगिरी करत आपण पाहू शकलात. धडक मारली ती डिरेक्ट फायनलचे दरवाजे. सचिंद्रजी घरत खुश असतील, किरण राऊत खुश असताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निखिल अपील करतायत ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड. हा नियम जो आहे तो मात्र यासाठीच बनला गेलाय. प्रणय घरत सांगतायत इट्स ओके दालन, आपण एकाच समाजातले आहोत आणि खेळ फक्त आपल्याला एक सांघिक भावनेने खेळावा हेच दर्शवत असताना बिरवाडी संघाचे कॅप्टन यतीनजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर. यावेळेला आपण पाहतायत खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर जाणतायत. आता सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे. तिरुपती बालाजी आपण पाहतायत 25 ते 30 जणांचा हा समूह आपल्याला पाहायला मिळतो. जो ग्रुप आहे दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं, या मात्र ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरणजी राऊत स्वतः मात्र जे लिडरशिप करत असताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि समाजासाठी झटत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीतरी आपण समाजासाठी देणं लागतो, त्यासाठी किरणजी राऊत आपल्याला सुद्धा मनपूर्वक अभिनंदन असेल आणि खूप खूप धन्यवाद. आणि कुणबी समाज जनगणना जे आपण पाहू शकताय त्यांचं पाऊल मात्र खूप पुढे उचलत असताना एक पाऊल पुढे असंच मी म्हणेन. आणि जनमत आणि ते आढावा घेत असताना सातत्याने पाहायला मिळतं ते सुचेंद्र घरत संपूर्ण माहिती देत असताना त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोचते 6. दुसरा गडी बाद पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट मिस्टर अक्षय प्रीतम असे मात्र 2 बॅटर आउट झाल्यानंतर आता स्वतः कर्णधार कृपेशला आपण पाहत आहेत. साजन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. दालन खूप चांगली गोलंदाजी करत असताना मोठे फटके मारून देत नाहीये. यतीन राऊत यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून केतन राऊत असतील, मोहित घरत यांना आपण पाहत आहेत. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका तर चांगला आहे. अक्षय घरत त्या चेंडूवर येईल आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. दालनला मिळतोय विकेट. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. बिरवाडी टायगर्स संघाचे कॅप्टन यतीन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना देऊया आपण मानधन.
तर या आपण प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया एकंदरीत मानधन या स्पर्धेच्या माध्यमातून जे करार केलेले आहेत त्याचं मानधन मात्र तुमच्या संघाला तुम्हाला सुपूर्द केलं जात आहे. ही सिस्टम खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो, कारण हा कुणबी समाज बांधवांचा विश्वचषक वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. कुणबी प्रीमियर लीग हे फक्त आता नाव नाही तर ब्रँड तयार झालं या समाजामध्ये. कारण एकजुटीने जेव्हा तुम्ही कामं करता त्यावेळेला त्याचा रिझल्ट हा 100% छानच असणार. एकीचं बळ. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला विवेकजी दवणे. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना प्रथमतः चांगलं क्रिकेट खेळलं. प्रोफेशनल क्रिकेट आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं गेलं. आज दांडीचं नाव हे सुद्धा उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळतं. एक काळ मात्र गोरसाई बी संघ आता आहे तो दांडी संघ असायचा. अचूक टप्पा, भेदक मारा, बॅटला स्पर्श करून जाणारा चेंडू. फलंदाज बाद होताना दालनला मात्र या ठिकाणी मिळते त्याच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बाद, तिसरा धक्का. बिंदुसार 11 बेटेगाव टीमला नाजूक स्थिती. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. अतिशय खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज रणरागिणी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आज दैनंदिन जीवनातून वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महिला वर्ग कुणबी प्रीमियर लीग 2024 सीझन 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हिरवळ असं मैदान, धर्मवीर संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावचं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या अभिजित आम्हाला दर्शवत आहेत 7. या धावसंख्येवर षटक क्रमांक कंप्लीट झालेत ते जवळजवळ 2. काय गोलंदाजी केले. अचूक टप्पा आणि भेदक मारा. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा दोन्हीही गोलंदाजांची कृती अप्रतिम पाहायला मिळाली. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, व्हेरिएशन कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि बिंदुसार 11 बेटेगाव टीमला जखडवून ठेवण्यामध्ये यश संपादन केलंय. 2 षटकं 7 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कुणबी समाज बांधवांचा विश्वचषक कुणबी प्रीमियर लीग 2024. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या बिंदुसार 11 बेटेगाव टीमची 7 वर जाऊन पोहोचली गेली. नाजूक स्थिती आहे. खऱ्या अर्थानं 3.5चा आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना आपण पाहू शकलात आता पुष्पक. जबरदस्त पुष्पकने गोलंदाजी केली होती पहिल्या दिवसामध्ये. अतिशय वेगवान मारे आणि अचूक टप्पा, भेदक मारा, लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत सायली घरत मॅडम उपस्थित झालेल्या आहेत, जे क्रितेश घरत यांचा खेळ पाहण्यासाठी आज मिस्टरांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झाले. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे शीतल राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रितेश यांच्या बहीण आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहताय सोनाली राऊत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत.
त्यानंतर मिनल राऊत मॅडम क्रितेशची बहीण या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि महिला क्रिकेटर सुद्धा आपण पाहू शकतात आणि रागिणी राऊत महिला क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख या ठिकाणी उपस्थित झालेत. तर या सर्व महिला वर्गांचं करूया आपण सुस्वागतम. म्हणूनच मी उल्लेख केला होता रणरागिणी म्हणजेच महिला आणि रागिणी राऊत या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं वेलकम आहे. चेक करूया आपण सेफ आहे की षटकार. तिरुपती बालाजी संघाचे ओनर किरण राऊत, शिवराय योद्धा पास्थळ संघाचे यज्ञेची घरत, सरकार चॅलेंजर बेटेगाव संदीप घरत आणि स्वर्गीय सौभाग्यवती मंदा मोरेश्वर घरत यांच्या स्मरणार्थ आजच्या जेवढा मॅच झाले ते मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट या ठिकाणी विवेक घरत जे आपण पाहताय त्यांचे सुपुत्र आहेत. नवली षटकार 6 रूपवर कदाचित लाईनवर पाय असावा आणि थोडस यावेळेला आपण पाहू शकतायत लाईनवर पाय असल्यामुळे हा षटकार या ठिकाणी दर्शवला गेला. मॅन ऑफ द मॅच जे आजच्या दिवसातील आहेत त्या सर्वांना आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक सौजन्य केलेला आहे कुमारी हिंदवी ट्रॉफीज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिंदवी वीरेंद्र पाटील नवली आणि नगरसेविका आहेत पालघर. मालिकावीरसाठी जीवी स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहू शकतायत ट्रॉफी, सन्मान चिन्ह, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आदरणीय संदीपजी विजय घरत जे आपण पाहत आहेत माजी उपसरपंच बेटेगाव यांच्या माध्यमातून या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, सेफ झोन मध्ये आहे. डिप मिडविकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2च्या मदतीने. 15 या धावसंख्येवर 15 रन्स. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. KPL वर्ष चौथ्या वर्षामध्ये आपण पाहत आहेत दमदार आणि शानदार असा सोहळा. गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरील आता कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द पवेलियन. कृपेश एक हरहुन्नरी खेळाडू पवेलियनच्या रस्त्याला गॉन. चार धक्के एकंदरीत आपण पाहत आहेत. 5 धक्के बसले गेलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 15 धावा फलकावर आज आपण पाहू शकतायत. विशालजी राऊत यांचा सुद्धा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. अक्करपट्टी आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संपूर्ण कुणबी प्रीमियर लीग या कोर कमिटीकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. 15 धावा फलकावर. खूप चांगला चेंडू, खोलवर चेंडू होता. ब्लॉक कॉल मध्ये परफेक्ट ब्लॉक कॉल कसा असावा याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर 16. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर किरण यांना आपण पाहू शकाल. 55 वय वर्ष, परंतु काय फिट अँड फाईन. 40+ क्रिकेट आपण पाहत आहेत. प्रणय घरत यांना पालघर भूषण नुकतंच आपण पाहिलं, सन्मानित केलं गेलं.
निरंजन घरत यांना सुद्धा आपण पाहिलं, करण मोरे यांना आपण पाहिलं, इलियास पठाण यांना आपण पाहू शकलात. अशा पद्धतीने जे खेळाडूंनी खूप चांगला काळ गाजवला खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये. जलील शेख यांना सुद्धा आपण पाहू शकलात. पालघर भूषणने पुरस्कृत हा वेगळाच पुरस्कार आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने क्या बात आहे, काय गोलंदाजी केले अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा, स्पायसी बॉलिंग, तिखट मारे यावेळेला पाहायला मिळत आहेत. बॅटच्या परफेक्ट रडारमध्ये येत नाहीयेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करण्यात यश संपादन करताना थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करतोय. फलंदाजाची स्टँडिंग पोझिशन, बॅटिंगची कुठे आहे, मिडल स्टंपला मात्र यावेळेला गाठ घेतले का, या सर्व काही गोष्टींचं मूल्यांकन करणं हे गोलंदाजाच्या हातामध्ये असतं आणि तेच करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावली परिपूर्णतः. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतः मात्र पुष्पक त्या ठिकाणी जात आहेत. तत्पूर्वी चेंडू खाली आदळतोय जमिनीवर. एक धाव वर्जित केली जाईल. या चिकी सिंगलच्या माध्यमातून 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. प्रथम फलंदाजी करताना बिंदुसार 11 बेटेगाव. एकंदरीत बिंदुसार 11 बेटेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हरितन्या स्ट्रायकर्स नवली टीमच्या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी करत जकडवून ठेवले गेले. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाहीत आणि खऱ्या अर्थानं हे निवियाचे बॉल आहेत आणि निवियाच्या बॉलवर तुम्हाला खऱ्या अर्थानं खूप कस लागला जातो. केतन राऊत आणि आमची चर्चा तीच रंगली होती की पहिला MRIच्या बॉलवर मात्र खूप तुमचा खेळ मात्र ऐरे गैरे नत्तू खैरे आता मात्र येऊन षटकार मारतात. परंतु त्यावेळेचं क्रिकेट एक वेगळं होतं. MRIच्या बॉलवर मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं टायमिंग तुम्हाला साध्य करण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि अशा वेळेला ते वेगळं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि त्या काळामध्ये जर आता माझे खेळाडू म्हणत असतील की त्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या ISPL वगैरे सगळ्या स्पर्धा असत्या तर कदाचित आम्ही आज टीव्हीवर झळाळलो असतो. आणि सर्कल सुद्धा त्यावेळेला नव्हतं. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक वेगळं क्रिकेट होतं. क्रिकेट फक्त ट्रॉफीसाठी खेळलं जायचं. परंतु आताचं क्रिकेट भरपूर सर्व काही पैसा प्रसिद्धी सर्व काही आले परंतु क्रिकेटसाठी वेळ देणं फार महत्त्वाची गोष्ट राहिले. नोकरी धंद्यातून वेळ काढत मात्र क्रिकेटचा छंद जोपासला जातो. शालेय जीवनातील विद्यार्थी मात्र अभ्यास करून या क्रिकेटचा छंद जोपासतात. म्हणजे क्रिकेट आज ग्लॅमर बनलं गेलंय. ग्लॅमर आलंय क्रिकेटला. यावेळेला ऑन साईडला शफल झाले. खूप चांगला फटका बॉर्डमॅनचा उपयोग केला परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 6 गॉन. शिवकृपा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय परशुरामजी पाटील साहेब कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागला. त्या 6 धक्के बसलेत. नाजूक स्थिती पाहायला मिळते. प्रत्येकाने मात्र प्रत्येकाची भूमिका अदा करणं हेच क्रिकेटमध्ये कौशल्य आहे. कारण एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही. 11 खेळाडूंचा समूह आणि त्या 11 खेळाडूंमध्ये गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक या 4 भूमिका आपल्याला पाहायला मिळतात खेळाडूंच्या माध्यमातून. कारण म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट आणि प्रचंड मेहनत ही क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला घ्यावीच लागते. चौथ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झाला. 18 धावा फलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रणय. तिसरा बॉल घेऊन येईल. गोलंदाज प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी थोडीशी सजवली गेली. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग त्या पद्धतीने बाउंड्री लाईन टच आहेत. तर लेफ्ट हँड बॅटर सनी घरत. यावेळेला पहिलाच बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 19 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, परंतु फिल्डरला निवडलंय की काय, आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहतायत व्हेरी वेल कॅच. भावेश पाटील त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीयेत. नो मिस्टेक. फलंदाज बाद. थँक्यू. आदरणीय सन्माननीय यतीनजी राऊत यांना विनंती करेन, शिवकृपा मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर परशुरामजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. खूपच बाहेर होता, लाईनच्या अगदी खूपच बाहेर, आणि विवेकजी धवने यांचा राईट डिसिजन पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहिलं तर 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. फलंदाज बाद होईल. संघाची धावसंख्या 19, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. थँक्यू. वेलकम बॅक. पालघर जिल्ह्यामध्ये आणि बेटेक गावामध्येही सुरू असलेला क्रिकेटचा घमासान कुणबी प्रीमियर लीग KPL आपण पाहत आहेत. खूप सुंदर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगला फटका तर आहे. अक्षयला निवडलं आणि इथे अक्षय कोणतीही चुकी करणार नाहीये. व्हॉट अ कॅच. 9वा धक्का. 9 गडी बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 लॉस ऑफ 9 विकेट. थँक्यू. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयने खूप चांगली गोलंदाजी केली. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तिथून आपण पाहिलं टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात, आणि इथे विकेट मिळत असताना आपण पाहू शकतायत. यस, ऑल आउट. 4 षटकांमध्ये 19 धावा आणि सर्व बाद. विजयासाठी 20 धावेची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. जो संघ विजयी होईल तो संघ मात्र आपण पाहणार आहोत शिवराय योद्धा या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथून तो जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये डायरेक्ट तिरुपती बालाजी या संघाबरोबर खेळेल. मात्र पहिला गडी बाद झाला 1 वर, दुसरा 6 वर. 6, 7, 15, 18, 19, 19, 19, 19. 4 फलंदाज 19 वर बाद झाले. खराब कामगिरी राहिली. ते बिंदुसार 11 बेटेगाव या टीमची 20 धावसंख्ये 19 धावसंख्येवर रोखलं गेलं आणि 20 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तुषार घरत, निरंजन घरत, अक्षय घरत, कृपेश पाटील, विपुल घरत या सर्वांनी जे अनाउन्समेंट केली त्यांनी सर्वांनी या. आपल्याला टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल. स्वर्गीय सौभाग्यवती मंदा मोरेश्वर घरत यांच्या स्मरणार्थ नवली विवेक घरत यांनी स्पॉन्सरशिप केलेले हे टी शर्ट सुंदर पद्धतीने सौजन्य विवेक भाऊ घरत नवली
20 धावांचं लक्ष्य. 20 रन्स टू विन. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहतायत. 2 दिवस अ गट ब गट आणि शेड्यूल नुसार आतापर्यंत चांगला खेळ आपण सातत्यपूर्ण पाहतायत. कुणबी समाजाचे कार्याध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्मान्य मनोजी घरत आणि पंढरीनाथजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आदरणीय सन्मान्य जे देणगीदार आहेत त्यांचं नामोल्लेख करणं फार गरजेची गोष्ट आहे. आदरणीय सन्मान्य स्वप्नीलजी रामचंद्र घरत परनाळी, मंदिश घरत अन्नपूर्णा हॉटेल सरावली, मयूर राजन घरत बेटेगाव, प्रशांत बाविस्कर बोईसर, सचिन मोहन घरत सद्गुरू ॲल्युमिनियम सरावली, विस्मय घरत बेटेगाव, शशिकांत सीताराम राऊत पास्तळ, परीक्षित ठाकूरसाहेब बोईसर, उत्तम मात्रे फ्रेंड्स मोबाईल शॉप बोईसर, आशिष पर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर गिफ्ट आकर्षक, कैलासवासी रक्षा प्रवीण घरत नवली यांच्यातर्फे एअरफोन हेडफोन आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे शुभम राजपूत मेडिसिन फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था केली. मैदानावर इजा झाल्यास मुक्त उपचार त्यांच्या माध्यमातून. विद्याधर घरत जे विदुरभाऊ काटाळे, मयूर घरत बेटेगाव, चिकन मनोज चिंतामण घरत जे व्यासपीठावर उपस्थित झालेत, जे कुणबी समाजाचे कार्याध्यक्ष आहेत. पंढरीनाथ नवथराम घरत वरकुटी जे कुणबी समाज सचिव ज्यांनी आज ही व्यवस्था केली होती. संजय दाजीबा घरत दैसर, गोपीनाथ पांडुरंग घरत पास्तळ, चंद्रकांत परशुराम घरत पास्तळ, अंकुश परशुराम घरत पास्तळ, प्रणित पाटील घोलविरा, उमेश सदानंद घरत पास्तळ, रोहित रमेश राऊत पास्तळ, क्रितेश साईनाथ घरत पास्तळ, चंद्रकांत घरत अध्यक्ष कुणबी समाज, संदीप तुकाराम घरत पास्तळ, दिनेश घरत लेफ्टी नवली, गणेश भीमराव घरत पास्तळ, मंगेश बबन राऊत जांबुखाडे, दिवाकर अण्णा स्वागत हॉटेल औधननगर, चेतन राजेंद्र धानमेर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, अजय पंढरीनाथ घरत पास्तळ, सुयश रमेश घरत पास्तळ, प्रीतम रमेश घरत पास्तळ. संघ मालक यांचे आभार व्यक्त केलेच पाहिजेत. कुणबी समाज व कार्यकारी मंडळ बेटेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडप हिमांशु सुभाष घरत नवली, डीजे रोहित पाटील उर्वी डीजे, यूट्यूब पाटील नेटवर्क नितेश पाटील नवली, सुयश रमेश घरत चेंडूची व्यवस्था केली. जेवी स्पोर्ट्स जितू पवार, कमी दरात टी शर्ट, MCA पंच कैलाश पागदरे, विवेक दवणे, अक्षय नाईक, समालोचक युसुफ सय्यद, मी स्वतः प्रीतम घरत गोट्या. त्याचप्रमाणे बिस्लरी वागेश ठाकूर, ट्रॉफी हिंदवी वीरेंद्र पाटील, उत्तम मात्रे विनोद बाबर बोईसर फ्रेंड्स मोबाईल कडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ब्लूटूथ भोजन बेटेगाव महिला मंडळ यांच्याकडून आपण पाहू शकलात उत्तम स्वादिष्ट जेवण. सामनावीर संदीप विजय घरत बेटेगाव यांच्याकडून सन्मान चिन्ह. विवेक घरत नवली यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ कैलासवासी मंदा मोरेश्वर घरत जे टी शर्ट या ठिकाणी सामनावीर दिलेले आहेत. KPL कमिटीचं धन्यवाद व्यक्त केलेच पाहिजेत. भरपूर अथक परिश्रम, अथक मेहनत, रात्रंदिवस झटले या स्पर्धेसाठी. ते विनोदजी पाटील अध्यक्ष बिरवाडी. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते. दोन्ही बॅटर जाणतायत या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर एकदा येत असताना कौशलच्या बॅटमधून सिंगल मिळते. तदनंतर रुपेश राऊत उपाध्यक्ष जांबुखाडे, विपुल घरत बेटेगाव, सुचेंद्र घरत पास्तळ, केतन राऊत पास्तळ, कल्पेश घरत पास्तळ, मोहित घरत काटाळे, तदनंतर मित्तल घरत काटाळे, चिनॉय राऊत सरावली, जिग्नेश घरत वरकुटी, निशांत घरत बेटेगाव. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर यष्टांच्या वरून कदाचित चेंडू निघून गेला आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. 1 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चिनॉय राऊत सरावली, जिग्नेश घरत वरकुटी, निशांत घरत बेटेगाव, पंकज घरत बेटेगाव, यतीन राऊत बिरवाडी, प्रमोद घरत बेटेगाव. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ड्राईव्ह खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने प्रणय घरतच्या बॅटमधून एक धाव येते. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली.
प्रमोद गरत बेटेगाव, रुपेश गरत बेटेगाव, विवेक गरत बेटेगाव, रुपेश गरत बेटेगाव, विवेक गरत नवली, चंदन गरत सरावली, सचिन गरत बेटेगाव, कौतुक राऊत काटाळे, प्रजित राऊत पास्तळ, या सर्वांचं KPL कमिटीचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 2 धावा फलकावर 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. खूप चांगली रणनीती स्ट्रॅटेजी आखली गेली. त्या पद्धतीने मात्र 19 धावांपर्यंत रोखण्याचं मानस ठेवलं होतं. प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली आणि हे क्रिकेटमध्ये काही फलंदाज विसरलेत. प्रत्येक फलंदाज येतो तो मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. हे मात्र क्रिकेटमधील सिंगल डबल हे बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही आणि तेच कौशल आणि प्रणय घरात आतापर्यंत करत असताना, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे चेंडूचा कापूस अजून निघून गेलेला नाहीये. मोठे फटके मारणं तेवढं मात्र गरजेची गोष्ट नाही. आता या बला आखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता KPL चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. नितेश पाटील, स्वतः पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेत. गेल्याच वीक मध्ये आपण पाहिलं 1 लाख सबस्क्रायबर ज्यांचे पाहायला मिळाले आणि नवसाईच्या मैदानात DJP मैदानात आता नुकताच चषक झाला. काल पार पडला आई चामुंडाई चषक, लाख मोलाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेत एका दिवसात 76 जणांनी मात्र मॅच पाहिली होती. 76,000 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते. असं पाटील नेटवर्क आता क्वालिटी आपण पाहू शकतात. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण गोरसई बी, कासर वडवली हे जे सामने पाहायला मिळाले आणि गोरसई बी असेल तेव्हा मात्र व्ह्यूअर्स वाढताना पाहायला मिळतात. त्या चॅनलवर शॉर्ट पूल केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. आता विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. कुणबी समाज बांधवांचा विश्वचषक, काय या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात, कारण समाजासाठी आपण काहीतरी देणं असतं. यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू वेगाने फार निघून आला होता आणि स्टॉप करेपर्यंत सिंगल मिळाली. बाईकच्या स्वरूपात विवेकजी दवणे यावेळेला दर्शवत असताना उत्कंठा शिगेला पोचलेली असते, कारण 1 वर्षानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस. 365 दिवस म्हणजेच 12 महिने. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या अभिजित अतुल जी आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते 12. 365 दिवस 12 महिने आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत की एवढी जी वाट पाहतात 3 दिवस राखून ठेवलेले असतात. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा मनसुबा कौशलचा होता आणि ते जर आपण पाहिलं तर पंच रिव्ह्यू जरूर दर्शवत आहेत. यास रेफर केले गेले. चान्स घेतलाय प्रणय गरत यांनी की पाहूया आपण. रिव्ह्यू आहे तर डेफिनेटली तो गमवायचा कशाला. 365 दिवस 12 महिने 52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष. आणि एवढी वाट पाहावी लागते आपल्याला या KPL ची. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल तर डेफिनेटली त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 13 धावा. खूप चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटरला माहिती आहे प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारणं हे काही भाष्य नाही आहे क्रिकेटमधलं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. यावेळेला मात्र स्विच हिटचा संधी मिळाली. संधीचं सोनं केलं. सरळ चेंडूला पाठवलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. षटकार. प्रणय गरत ब्रँड आहे नवलीचा. गुड शॉट.
थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी मात्र एका धावेची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना इथून हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि कौशलच्या बॅटमधून मात्र अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. महिला वर्गांच्या स्वागतासाठी अभिवादन करण्यासाठी नारी शक्तीला. व्हेरी नाईस थ्रो. यावेळेला आपण पाहू शकतायत विजयी होत असताना आता शिवराय योद्धा या संघाबरोबर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू. लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत ज्येष्ठ प्रतिष्ठित आपण सातत्याने पाहिलंय आणि या सभोवताली मॅच आनंद घेत आहेत. या सर्व समाज बांधवांचं, प्रेक्षक वर्गांचं, नारी शक्तींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बेटेगावचे ग्रामस्थ मंडळी यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 10 दिवसांनी आपण पाहिलं काश्मीरमधून मात्र आपण पाहिलं ते जाऊन आले. रॉकस्टार पास्तळचा ग्रुप आहे आणि इथे ते संपूर्ण ग्रुप उपस्थित झालेले आहेत. त्यांचा करूया आपण शब्द सुमनांनी कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि त्यांच्याकडून पुढील वर्षासाठी कुणबी प्रीमियर लीग 2025 साठी आत्ताच 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेला आहे. त्या रॉकस्टार पास्तळ ग्रुपचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. तर थँक्यू व्हेरी मच रॉकस्टार पास्तळ ग्रुप. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणसांचा ग्रुप म्हणजे रॉकस्टार ग्रुप पाहायला मिळतोय. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषिक आपण पाहता ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेले आहे, सौजन्य केलंय ते कुमार हिंदवी, वीरेंद्र पाटील, नवली नगरसेविका पालघर, मालिकावीर जीवी स्पोर्ट्स ट्रॉफी, चषक, सन्मान चिन्ह, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच संदीपजी विजय घरत, माजी उपसरपंच बेटेगाव, प्रत्येक सामन्यातील सामनावीर गिफ्ट प्राइज, अंतिम दिवशी प्रत्येक सामन्यामधील सामनावीरसाठी टी शर्ट कैलासवासी मंदा मोरेश्वर घरत यांच्या स्मरणार्थ त्यांचा सुपुत्र विवेक घरत नवली यांच्या वतीने आपण पाहू शकतायत. या आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. ओली आणि पुन्हा एकदा मात्र KPL ने दाखवले. ओली आणि आशीर्वाद यांच्या माध्यमातून ओली असा हा शिक्का आपण कॉइन स्पिन झाला. तर आशीर्वाद या पद्धतीने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षकच करणार आम्ही पुन्हा. 19 धावांपर्यंत तुम्ही रोखलं. प्रतिस्पर्धी एक स्ट्रॉंग संघ होता. विजय फक्त मिळत होते, परंतु त्या तुम्ही रोखलं, त्यांचं मिशन थांबवलं. आणि कसं वाटतं एकंदरीत आपल्या गोलंदाजांचं कौतुक ॲज अ कॅप्टन म्हणून कसं करतील आपण? खरंच आम्हाला गोलंदाज एकदम स्टार म्हणजे बाहेर लेवलला खेळलेला गोलंदाज भेटलेला आहे. अक्षय भरपूर आहे त्याच्याकडे, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत मिळालाय. त्याच्यानंतर प्रणय घरात खूप म्हणजे त्यांच्याकडे अनुभवमुळे आम्ही आज इथपर्यंत सेमीपर्यंत मजल मारली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट. आणि मॅन ऑफ द मॅच प्रणय घरत. हाडू आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच 4 विकेट जे मिळवले, 1 षटक 2 धावा आणि 4 विकेट्स विथ द बॉल नाही. गोल्डन इरा प्रणय घरत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं त्यांचा वाढदिवस पाहायला मिळाला आणि त्यांनी जवळजवळ आय थिंक 35 का 36 वर्षात पदार्पण केलं.
39 म्हणजे 1 वर्षानंतर प्लस. या पण मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर आहेत, ट्रॉफी आहेत आणि हेडफोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे KPLच्या माध्यमातून प्लेइंग 11 मध्ये जे नव्हते खेळाडू त्यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी यायचं आहे. मनोज गरज साहेब आणि पंढरीनाथजी रथ कार्याध्यक्ष आणि सचिव आजच्या दिवसात स्वादिष्ट आज चिकनाची मेजवानी दिली, त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर या गिफ्ट हॅम्पर आपण प्रणय या नावाने जास्तीत जास्त पसंती आणि त्यांना देऊया आपण गिफ्ट हॅम्पर. तर या आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर ट्रॉफी आणि टी शर्ट विवेक घर त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. हेडफोन सुद्धा आपल्याला यंदाचं काहीतरी वेगळं आपण पाहू शकतायत. स्वर्गीय सौभाग्यदेवी मंदा मोरेश्वर घरत यांच्या स्मरणार्थ सुपुत्राने दिलेलं हे टी शर्ट विवेक घरत माध्यमातून नवली. थँक्यू व्हेरी मच. तर तिन्ही मान्यवर आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर प्रणय आता आपण खेळायचं आहे. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाहीये तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने आणि या पण आवाज ऐकूया. थोडासा हलकासा बदलाव करतोय स्टुडिओमध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये युसुफजी सय्यद. थँक्यू व्हेरी मच.